वर्षाला आले, 5 वर्षाला एकदा आली. आता हे 5 वर्षाला आलेली आहे. इथं चूक करू नका. इथं उगा क्रॉसिंग करशाल, ह्या नाही या उमेदवाराला देऊ, त्या उमेदवाराला देऊ. इथला आमदार आहे, आमदाराचा वर मंत्री आहे. आपल्याला जास्त कामं करून घ्यायचे असतील तर बालाजीराव कल्याणकर साहेबांनी दिलेले हे 4 उमेदवार आहेत, यालाच प्रचंड मतांनी तुम्ही निवडून द्या. कल्याणकर साहेब जे आले असते, आता अचानक इथं मी होतो आणि तुम्ही इथं आलात. मला वाटलं की बाबा आपल्या संग काहीतरी हितगुज करावं, आपल्याला काय थोडंसं मार्गदर्शन करावं. आगी आपल्या माणसाला जर समजून सांगलं तर ते डोक्यात बस. समाज आपला समाज, आपला समाजात अजून काढतात, फोडतात. आणि माणूस की त्याचा धर्म आहे, एवढं लक्षात ठेवा. जे चांगलं काम करेल त्याच्यात तुम्ही पाठीशी खंबीर उभा राहा. आणि शिवसेना खरंच चांगलं काम करत आहे. लाडकी बहीण योजना असो की त्यानंतर अनेक योजना त्यांनी काढल्या. दादा प्रभाग 2 मध्ये आपले 4 उमेदवार उभे आहेत. हे आपल्या मतदारांचा, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून असं वाटतंय की 100% आपल्याला कोल या प्रभागातून दिलेला आहे जनतेनं. याबद्दल सर्व आम्ही बघालो तर असा कोल एवढा उत्साह इतरत्र कुठेही नाही. याच मागचं राज काय, त्याच्यामध्ये व्हायला आपला काय भूमिका काय? प्रभाग 2 मध्ये आज जे 4 उमेदवार जे निवडणूक लढवत आहेत, आणि आज जे तुम्ही जे मला प्रश्न केला, याचा उत्स्फूर्त जे प्रतिसाद मिळत आहे, हे आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांनी केलेलं कार्य आहे. एकनाथराव शिंदे साहेबांनी त्यांच्यावर जे प्रचंड निधी दिला आणि बालाजी कल्याणकर साहेब जे सकाळपासून जनतेची विकास कामाबरोबर जनसेवा करण्यावरच असतात, त्याच्यामुळे जनता जुळत चालली. आणि आज तेवढा तुम्ही प्रभाग क्रमांक 2 बघायला की उत्स्फूर्त प्रतिसाद 100% मिळालाय. आणि लोकांना बी कळून चुकलंय की आमदार आपला असला पाहिजे, आणि हे आमदार कामाचा आमदार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा एकदम अतिशय निकटवर्तीय आमदार आहे. तेव्हा 3,500 कोटी रुपयाचे कामं या भागात ते आमदार आणू शकतात. कृषी महाविद्यालयाचा प्रश्न सोडू शकतात, इनामी जमिनीचा प्रश्न सोडू शकतात, जमिनीवरचं आरक्षण उठवू शकतात, अहिल्यादेवी होळकरांचा जो स्मारकाचा प्रश्न 50-50 वर्षात प्रलंबित होता, तसे प्रश्न हे आमदार सोडू शकतात. त्यामुळे लोकांना या आमदारावर प्रचंड विश्वास आलेला आहे. आणि सामान्य जे आमदार ते आमदार झाले, आमदाराच्या पत्नी शिवालय उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक त्यांनी बी बचत गटांना अर्थसहाय्य करून त्यांचे जे शिवालय अर्बन बँक आहे तिथून बी लोन देऊन सक्षम करण्याचं काम ते करत आहेत. आणि ते त्यांची एक जनसेवा बघून आणि त्यांचा एक नम्र स्वभाव आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क बघून हे आज लोक जुळत आहेत. आणि निश्चितच आमचे 4चे 4 उमेदवार 100% विजय होणार आहेत. आता तुम्ही लिहून घ्या. आणि आपण साहेबांसोबत जे कंटिन्यू झाला 24 तास, अगदी इतर पदाधिकारी जे असतात त्याच्याऐवजी साहेब आपल्याला घेऊन 24 तास राहतात. याच्या मागलं राज काय? कसं आहे, एखाद्या चांगल्या काम करणाऱ्या माणसाला कोणी जवळ घेते, तसं माझंही काम काहीतरी साहेबाला चांगलं वाटत आहे आणि त्याच्यामुळे साहेब आज मला सोबत घेऊन फिरत आहेत. साहेबासोबत आम्ही 10 वर्ष नगरसेवक साहेब होते तेव्हा आम्ही 10 वर्ष त्यांच्या संग काम केलेलं आहे. साहेबाचंही काम आम्ही जवळून बघितलेलं आहे आणि साहेबाला माहित आहे की बाबा हे बी काम करणारे माणसं आहेत. आणि काम करणाऱ्या माणसाला साहेब घेऊन हिंडणारच. त्याच्यामुळे बी आणखी बी ते म्हणतात ना, जास्तीचे काम कसे झाले पाहिजे हे समन्वय साहेबाला माहित आहे की बाबा मंगेशकर आणि कदम कुटुंबाचाही जनसंपर्क मोठा आहे. त्या तरोडा भागांनी 6 वेळेस लोकप्रतिनिधी होण्याचा बहुमान या तरोडावासियांनी आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला दिलेला आहे. खरंच म्हणजे तरोडावासियांचे मी आभार मानतो. आणि 7व्या वेळेस मी 100% आज आम्ही पक्ष बदलला तर काही फरक पडला नाही की जेवढी पहिली लीड होती त्याच्यापेक्षा जास्तच लीड निवडली होती. एवढी तर आम्हाला म्हणजे आता हे प्रतिसाद दिसत आहे की आमचे माणसं कुठे गेले नाहीत, जे माणसं आहेत वाढायला येतात. आणि आमदार साहेबांचं नेतृत्व बी एकदम जबरदस्त नेतृत्व आहे आणि त्यांचं काम बी एकदम अतिशय चांगलं काम आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क, लोकांच्या सुखादुखात धावून जाणे,
लोकांचे लग्न, दवाखाने तिथे जसे काम करतात तसेच आम्ही बी काम करतो. त्याच्यामुळं ह्या भागातल्या 4 सीटा पण नाही इतक्या म्हणजे 4 सीटा आपल्या 100% निवडून येणार. काही लोक अनुमान लावत आहेत की येणार नाहीत, पण 100% निवडून येणार. आम्ही अजून घराच्या बाहेर आता तर कालपासून आम्ही निघायला सुरुवात केली. आणि आमदार साहेब आजारी होते. 2 दिवस ते अश्विनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. डॉक्टरांनी त्यांना म्हणलं की अजून 4-5 दिवस राहा. तर ते डॉक्टरला न बोल सांगतात ते निघून आले. का की त्यांना जनतेची काळजी आहे. त्याच्या जीवापेक्षा जनतेची काळजी आहे का डॉक्टर म्हणले. पण ते म्हणले मला जनता बघलं की माझी सगळी तब्येत ओके होऊन जाते. आणि निश्चित जनता त्यांनी जे एवढं हार्डवर्क करत आहेत की त्यांना आमदारला एवढं म्हणजे हार्डवर्क करायची गरज असते का? त्यांची तर निवडणूक संपलेली आहे. त्यांना माहित आहे की बाबा ह्या लोकांनी आपल्यासाठी काहीतरी केलं आहे. ह्यांच्यासाठी बी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी आमदार बी आज दुनियाची मेहनत घेत आहेत. प्रचंड मेहनत घेत आहेत. आणि नांदेड उत्तरमध्ये 40 त्यांनी उमेदवार उभे केले आहेत आणि सगळ्या उमेदवाराच्या प्रचारात ते फिरत आहेत. आणि 100% आम्हाला खात्री आहे की 25 तर नगरसेवक शिवसेनेचे आमच्या शिंदे साहेबांच्या निवडून येतील आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यात आम्हाला म्हणजे शंकाच नाही. आणि आनंदराज साहेबाचा बी याच्यात चांगला महत्वाचा रोल आहे. बाबासाहेबांचे वंशज, बाबासाहेबांचे रक्ताचे वंशज ते एकनाथ शिंदे साहेब म्हणतात ना, हे तुम्ही रक्ताचे वंशज, आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे वंशज. म्हणजे आज रक्ताचे वंशज बी सोबत आहेत आणि शिंदे साहेब बाबासाहेबांच्या विचाराचे वंशज हे सगळे आज भगवान हे वादळ एकत्र आलं आहे. आणि निश्चितच सर्व समाज शिंदे साहेबांच्या सोबत आहे. शिंदे साहेब म्हणजे सेक्युलर समाजाचे, सेक्युलर विचाराचे माणसं आहेत. मुस्लिम समाज बी प्रचंड शिंदे साहेबांसोबत आहे. आणि निश्चित सर्व समाज असल्यामुळे निश्चित म्हणजे आम्हाला तर वाटत नाही की मी तर 25 म्हणालो काय 25च्या वर वाढतात काय आहे की पण असा म्हणजे असं रिझल्ट येईल असं अनपेक्षित रिझल्ट या नांदेडला दिसेल आणि महापौर शिवसेनेचा होईल एवढं तर तुम्हाला 100% खात्री आहे. त्याला काही दिवस बाकी आहे. अशामध्ये शिंदे साहेबांच्या काही सभा वगैरे आहेत का शहरामध्ये? आता महाराष्ट्राचं निवडणूक आहे आणि कसं असतंय की शिंदे साहेबांची सर्वेची टीम फिरत आहे सगळीकडेच. आणि 12 तारखेला ऐकायलो पण इथला प्रचंड प्रतिसाद जे जनता देत आहे त्यामुळे शिंदे साहेबाला वाटायला की बाबा माझे माणसं सांभाळून घेतील इथलं नांदेड, तर मी यायची गरज पडेल काय पडणार नाही साहेब ठरवतील. पण त्यांचे शिलेदार आमचे आम्ही आम्ही बालाजी कल्याणकर साहेब आम्ही हे कल्याणकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळं नांदेड उत्तर आम्ही सांभाळून घ्यायला. तुम्ही बघणार झाले का प्रचंड, तुम्ही कुऱ्हाई नगरात जा, प्रचंड की आज उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. त्यामुळे निश्चित साहेब येतील बी. आणि एखाद्या वेळेस काही म्हणजे आम्ही बी त्यांना तेवढा फोर्स करणार झालो की या साहेब या साहेब या, की त्यांना बी अजून महाराष्ट्रात बी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजे. काही काही जागी आमदार नाहीत, तिथं आमदार आहेत ना, प्रचंड काम केलेले आमदार असल्यामुळं एखाद्या वेळेस साहेब येतील नाही ते मला माहित नाही. पण 12 तारखेचं एक ऐकलं होतं संपर्क प्रमुख साहेबांनी सांगितलं होतं. पण आज साहेब जर आले तर आणखी चांगलंच आहे. आणि पण 25 सीटाच्या तर रिझल्ट 100% येणार एवढं खात्री. आणि आमच्या तेवढा बुजुर्ग 2ची 1च्या 4 2च्या 4 3च्या 4 हे तर हे 3च्या तर मी सांगतो इकडे मला जास्त जनसंपर्क आहे. आणि बाकीच्या बी भागातून बऱ्याच सीटा येणार आहेत. आणि अनपेक्षित रिझल्ट लागून महापौर शिवसेनेचा होणार आहे. एवढी मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो.